तमिळनाडूमधील रामेश्वर ज्योतिर्लिंग हे केवळ ज्योतिर्लिंग नसून 4 धामांमधील एक धाम आहे. या ज्योतिर्लिंगाची 2 कथा सांगितल्या जातात. रामायणानुसार सीता मातेला लंकेहून सोडवण्याकरिता समुद्र ओलांडण्यासाठी श्रीरामांनी एक शिवलिंग स्थापन केले, ते म्हणजे रामेश्वर ज्योतिर्लिंग. आणि दुसरी कथा म्हणजे रावणाचा वध करून प्रभू श्रीराम व माता सीता अयोध्येला परत येण्यासाठी निघाल्या होत्या. पण रावणाचा वध करून ब्रह्महत्येचे पाप आपण केले आहे याची अनुभूती प्रभू श्रीरामांना झाली. त्याकरिता श्रीरामांनी हनुमानांना सांगितले की कैलासवरून एक शिवलिंग घेऊन ये. त्यासाठी हनुमानांनी उड्डाण केले, परंतु शिवलिंग स्थापन करायचा शुभ मुहूर्त टळत होता. म्हणूनच माता सीतेने तेथील समुद्रातील वाळूने एक शिवलिंग तयार केले व त्याची स्थापना केली. तेवढ्यातच श्री हनुमान कैलासावरून शिवलिंग घेऊन आले. पण पाहतात तर काय, तेथे शिवलिंगाची स्थापना झालेली होती. म्हणून ते थोडेसे निराश झाले. श्रीरामांना ते समजले. म्हणूनच हनुमानाने आणलेले शिवलिंग देखील त्यांनी वाळूच्या शिवलिंगाच्या बाजूला स्थापन केले. रामाने स्थापन केलेले शिवलिंग हे रामलिंग आणि हनुमानांनी आणलेले शिवलिंग हे विश्वलिंग म्हणून प्रसिद्ध झाले. तसेच रामाने आपल्या भक्तावरती खुश होऊन असा आशीर्वाद दिला की जोपर्यंत विश्वलिंगाचे दर्शन होत नाही तोपर्यंत रामलिंगाचे दर्शन पूर्ण होणार नाही. तर ही कथा होती रामेश्वर ज्योतिर्लिंगाची.